मिथुन राशीसाठी हा महिना भरपूर परिश्रम करून घेणारा, सोबतच तुम्हाला पाहिजे तसे अनुकूल परिणाम देणाराही जाणार आहे. तरी प्रत्येकाने याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. आपल्या परिवारामध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो, परंतु महिन्याच्या शेवटी हे सर्व ठीक होऊन वातावरण पुन्हा आनंदाने भरून जाईल. परिवारामध्ये पुन्हा एकोपा वाढेल, आनंद वाढेल. सोबतच या महिन्यामध्ये आपण कोणतेही कार्य कराल ते अगदी समजदारीने कराल आणि त्यामुळे कोणत्याही कठीणामधील कठीण प्रसंगालाही आपण अगदी हसत सामोरे जाल आणि त्यावर तुम्ही मार्गही शोधाल, त्याचा सामनाही कराल आणि त्याच्यावर तुम्ही मातही कराल. परिवारासंबंधी काही कठीण प्रसंग अचानक उद्भवतील, काही महत्त्वपूर्ण बाबी असतील, त्यामध्ये निर्णय घेणे खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. आपण इथेही अगदी कोणत्याही गोष्टीचे ताण न घेता, घाबरून न जाता त्या बाबी हाताळाल आणि त्यामुळे आपले एक वेगळेच व्यक्तिमत्व उजाळून निघेल. जे आपल्या स्वतःलाही माहीत नव्हते असे व्यक्तिमत्व तुम्हाला ह्या महिन्यामध्ये पाहायला मिळेल, तुम्हाला समजेल स्वतःबद्दल आणि त्यामुळे आपल्या आत्मविश्वासामध्येही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. आपल्या परिवारासोबत कुठेतरी फिरायला जाल आणि त्यामुळे आपले कुटुंब खूप आनंदी राहील आणि नवीन अनुभव पण मिळतील. नवीन उल्हासाने आपण वापस याल, एका नवीन प्रेरणेने, एका नवीन ऊर्जेने आपण ताजेतवाने व्हाल आणि तुमच्या दैनंदिन कामासाठी दैनंदिन तुमचं जे काही रुटीन आहे ते पुन्हा चालू होईल. परंतु जी काही एनर्जी तुम्हाला मिळेल त्याचा तुम्हाला नक्कीच तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापर होईल आणि एक नवीन प्रकारची ऊर्जा तुमच्यामध्ये भरेल. आनंदाने तुम्ही पुन्हा फ्रेश व्हाल. जर आपण एखाद्या प्रेमसंबंधामध्ये असाल तर हा महिना खास करून आपल्यासाठी प्रतिकूल असा प्रतीत होत आहे. नात्यामध्ये थोडे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे, पण एकमेकांशी बोलून ते मिटवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जर आपण एखाद्या नवीन नाते सुरू करण्याच्या विचारात असाल तर सध्या तरी हे टाळलेलेच बरे आहे. हा काळ तुमच्यासाठी प्रतिकूल असा प्रतीत होत आहे या गोष्टींसाठी. सोबतच वैवाहिक जोडप्यांसाठी हा महिना सुरुवातीला थोडासा त्रास देणारा असा जाईल. आपण आपल्या नात्यामध्ये थोडीशी वेगवेगळ्या बाबतीमध्ये कुरबुरी होण्याची शक्यता दिसत आहे. तरी आपण इथेही थोडंसं संयमाने घेतलं पाहिजे. जे काही तक्रारी आहेत किंवा कुरबुरी आपल्यामध्ये चालू आहेत ते एकमेकांशी बोलून सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आपल्यामधील विश्वास जागृत करण्याचा प्रयत्न करा. याचा तुम्हाला तुमच्या नाते सुधारण्यासाठी नक्कीच फायदा होईल. सोबतच महिन्याच्या शेवटी तुमचे जे काही भांडणे चालू असतील, सुरुवात झालेली असतील, ती सर्व काही भांडणे मिटतील आणि तुमचे नाते पुन्हा पहिल्यासारखे होईल. आपल्या नात्यामध्ये पुन्हा पहिल्यासारखा आनंद आणि समाधान प्रस्थापित होईल. आपला जोडीदार आपल्यावर पहिल्यापेक्षाही जास्त विश्वास करेल आणि नाते खूप दृढ होईल. नात्यामध्ये पाहिजे तसे परिणाम तुम्हाला मिळतील. आर्थिक बाबींमध्ये पाहिलं तर हा महिना सर्वसामान्य असा जाईल. या महिन्यामध्ये आपले खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर आपली कमाई पण वाढेल आणि त्यामुळे आपले जे काही खर्च आहे आणि कमाई आहे ते दोन्ही समान राहतील. नुकसान होण्याची शक्यता खूप कमी दिसत आहे. कुठेतरी फिरायला जाणार असाल तर नक्कीच जा, परंतु पैसे सांभाळून खर्च करा, कारण पैसे हरवण्याची शक्यता आहे, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आपले त्या फिरण्यामध्ये आर्थिक नुकसान पण होऊ शकते. म्हणून इथे थोडंसं सावधतेने कोणतेही काम करा किंवा लक्ष देऊन व्यवहार करा आणि कोणावरही लगेचच विश्वास ठेवू नका अजिबात, कारण इथेही फसले जाण्याची शक्यता आहे. आपल्या वडीलधाऱ्या संपत्तीमधून काही आर्थिक लाभ मिळू शकतील आणि त्यामधून आपल्याला एक प्रकारची आर्थिक मदतच मिळेल. सोबतच आपल्याला या महिन्यामध्ये आपले भाग्य आपल्याला पाहिजे तशी साथ देणार नाही किंवा देऊ शकणार नाही. आपल्याला प्रत्येक कामामध्ये सफलता मिळवण्यासाठी स्वतःवर जास्त विश्वास ठेवण्याची गरज आहे. भरपूर मेहनत आणि प्रामाणिक कष्ट तुम्हाला करावे लागतील आणि हा एकमेव पर्याय तुमच्यासाठी असणार आहे या महिन्यामध्ये. सोबतच आपल्या रागावर थोडंसं नियंत्रण ठेवा, कारण चिडचिड होण्याची शक्यता आहे. उगीच कोणावरही रागावू नका. काय चुका झाल्या आहेत, कशामुळे झाल्या आहेत त्याच्या मुळापर्यंत जा. उगीच चिडचिड करून प्रश्न सुटणार नाहीत, उलट ते वाढतीलच. आपले जे काही विरोधी आहेत ते आपल्या विरोध काही कुरापती काढतील किंवा आपल्याला त्रास देण्यासाठी काही गोष्टी करतील. तर इथेही तुम्हाला क्रोधित न होता शांततेने त्या अडचणींना सामोरे जायला हवे आणि बघा कसा मार्ग तुम्हाला लगेच सापडतो. ते क्रोधामध्ये आपल्याला कधीही मार्ग सापडत नाही किंवा आपण नेहमी चुकीचेच मार्ग अवलंबत असतो. तर इथे विशेष करून तुम्ही त्याची काळजी घ्या. सोबतच रागामध्ये माणूस दिशा विसरतो, तर मग नवीन दिशा सापडणं हे तर विसरूनच जा. जर तुम्हाला नवीन प्रत्येक गोष्टींचा सामना करायचा असेल तर प्रथम तुम्ही तुमच्या क्रोधावर नियंत्रण ठेवणं, नियंत्रण
मिळवणं हे खूप गरजेचं आहे. तरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये प्रगती करू शकाल. तरी शांत राहा. घरामध्ये सगळे कुटुंबियांचे मिळून कुठेतरी तीर्थयात्रेला किंवा देवदर्शनाला जाण्याचे योग आहेत. तुम्हाला प्रवास घडू शकतात. जर तुमच्या मनामध्ये असेल असं काही ठरत असेल तर नक्कीच जा. वडीलधाऱ्या व्यक्तींचे भरभरून तुम्हाला आशीर्वादही मिळतील. सोबतच त्यांच्या इच्छा पूर्ण केल्याचे तुम्हालाही समाधान मिळेल. आपल्या कुटुंबामध्ये थोडे दुरावे आलेले असतील तर ते आता पूर्णपणे मिटतील. परस्परांमधील जे काही गैरसमज होते तेही गैरसमज दूर होतील. आपल्यामधील एकोपा किंवा जी काही एकी होती ती पुन्हा तशीच पहिल्याप्रमाणे घट्ट होईल. आपल्यामधील नाते पूर्णपणे प्रेमाने पुन्हा घट्टपणे बांधले जाईल. घरामध्ये त्यामुळे खूपच उत्साहाचे वातावरण राहील. तरी या सगळ्या गोष्टींचा लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. घरामध्ये हर्ष आणि उल्हासाचं एक वातावरण भरलेलं असणार आहे. आपण एखाद्या अडचणीमध्ये असाल तरी तेही आपल्या कुटुंबापैकीच कोणीतरी येऊन आपल्याला मदत करतील आणि आपल्याला पूर्णपणे यातून बाहेरही काढतील. त्यामुळे तुमचा एकमेकांबद्दलचा जो काही विश्वास आहे यात दुपटीने वाढ होईल आणि तुमचे नाते पहिल्यापेक्षाही जास्त घट्टही होईल. आपल्या वैवाहिक जीवनामध्ये पण आनंदी बदल घडण्याची ह्या महिन्यामध्ये शक्यता आहे. काही सुवार्ता कळतील आणि त्यामुळे पती पत्नींचे संबंध अजून दृढ होतील. आपल्यामधील प्रेम आणि विश्वास ही वाढेल. एकमेकांबद्दल आदरही वाढेल. तरी तुम्ही याचा पूर्णपणे आनंद घ्या. व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना थोडंसं जास्त जागृत राहावे लागणारा असा जाणार आहे. तुम्हाला कोणतेही निर्णय घेताना अपवादात्मक परिस्थितीचे भान ठेवूनच निर्णय घेतले पाहिजे. बाकी लाभ भरपूर मिळतील ह्या महिन्यामध्ये, परंतु योग्य निर्णय घेताना जरा जपूनच घेण्याचा प्रयत्न करा. एखादी नवीन वस्तू खरेदी कराल आणि त्यामधून तुम्हाला फायदाच होईल. व्यवसाय निमित्त तुम्ही कुठेतरी फिरायलाही जाऊ शकता किंवा तुम्हाला एखादा प्रवासही होऊ शकतो. तिथेही तुम्हाला नवीन अनुभव तुमच्या वाट्याला येईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठ अधिकारी वर्गाशी थोडे नमते घेतलेलेच बरे पडणार आहे. उगीचच त्यांच्याशी वाद घालत बसू नका, कारण आपलंच नुकसान होईल. सोबतच तुम्हाला जे काही टार्गेट मिळालेलं होतं ते अगदी प्रामाणिकपणे वेळेमध्ये पूर्ण केल्यामुळे आपल्या प्रदर्शनामध्ये आणि गुणवत्तेत आणखीनच भर पडेल. आपल्या साथीदारांकडून आपली प्रशंसा होईल, परंतु यामुळे आपण आपले विरोधक वाढवाल. कारण हे जग स्पर्धेचं जग आहे. प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करण्यासाठी झगडत असतो आणि त्यामुळे आपल्याला इथेच थांबून चालणार नाही. अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तरुण वर्गाला हा महिना त्यांनी आतापर्यंत मिळालेले सर्व अनुभव आणि त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना एक नवीन दिशा मिळणार आहे. त्या मार्गाचा योग्य तो वापर करून तुम्ही तुमचं जे काही स्वप्न असेल ते पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा आणि यशस्वी पण व्हा. सोबतच तुम्हाला जगावेगळं काहीतरी करून दाखवायचं असेल तर नक्कीच तुम्हाला ती संधी या महिन्यामध्ये मिळू शकेल. तरी तुम्ही त्या संधीचा पुरेपूर लाभ घेऊन त्या संधीचं सोनं करा आणि स्वतःला सिद्ध करून दाखवा. सगळेजण एक ते एक करत असतात, तर तुम्हाला काहीतरी वेगळं करायचंय. तुम्हाला तुमचं नाव वेगळ्या रूपात सिद्ध करायचं आहे. तुम्हाला एक प्रसिद्ध वेगळ्या रूपात व्हायचं आहे. तर यासाठी तुम्हाला नक्कीच वेगळं करायचं आहे आणि तशी संधी तुम्हाला मिळणार आहे. फक्त संधीची वाट बघत राहा, प्रयत्न करत राहा. नक्कीच ते तुमच्याकडे चालत येईल आणि संधी मिळाली की लगेच ती संधी वापरा आणि नक्कीच स्वतःला सिद्ध करा. यश फक्त आणि फक्त तुम्हालाच मिळणार आहे. महिला वर्गाला हा महिना अगदी भरभरून आनंद मिळण्याचा असणार आहे. एखादा दागिना खरेदी कराल आणि त्यामुळे तुमच्या आनंदामध्ये भर पडेल, परंतु जास्त ताण घेऊ नका. आपल्या तब्येतीची पण काळजी घ्या. जे काही काम असेल ते काम करा, परंतु तब्येत सांभाळून. जे कोणी महिला छोट्या मोठ्या उद्योजिका असतील त्यांना भरपूर लाभ मिळतील. आर्थिक प्रगती होईल आणि आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षाही जास्त तुमची सुधारेल. आपल्याला प्रसिद्धी मिळेल. आपल्या व्यवसायाला, आपल्या उद्योगाला प्रसिद्धी मिळेल आणि यामधून आपल्या व्यवसायाला नक्कीच मदत होईल. जर तुम्ही लेखन क्षेत्रामध्ये असाल, कला क्षेत्रामध्ये असाल तर नक्कीच तुम्हाला तिथेही स्वतःला एक नवीन ओळख तुमची निर्माण करण्यासाठी संधी मिळू शकेल. तरी तुम्ही त्या संधीचा नक्कीच फायदा घ्या. विद्यार्थी वर्गाला आपल्या अभ्यासाकडे लक्ष देणे हे जास्त गरजेचं आहे. आपली जी कोणती शैक्षणिक बाबतीत चिंता होती ती पूर्णपणे दूर होणार आहे आणि आपली एकाग्रता वाढेल. तुमची सर्व प्रकारची चिंता दूर झाल्यामुळे पूर्ण एकाग्रतेने तुम्ही तुमच्या ध्येयाकडे लक्ष द्याल. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील किंवा जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी त्यांच्या नवीन
कोचिंग जॉईन करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये अजूनच भर पडेल। आणि जे कोणी परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असतील तर नक्कीच तुम्हाला ती संधीही मिळून जाईल। आणि बऱ्याच दिवसांचं जे तुमचं स्वप्न आहे की उच्च शिक्षणासाठी तुम्हाला परदेशामध्ये ॲडमिशन मिळवायचं असेल तर नक्कीच ह्या महिन्यामध्ये ते पूर्ण होण्याची शक्यता आहे। फक्त प्रयत्न करणे अजिबात तुम्ही थांबवू नका। ज्येष्ठ व्यक्तिवर्गालाही हा महिना उत्साहाने परिपूर्ण असणार आहे, परंतु आपल्या स्वास्थ्याकडेही लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोणतेही काम करताना आपण आधी आपलं शरीर आणि मग काम अशा रीतीने कोणतंही काम करा, जास्त ताण घेऊ नका। शारीरिक बाबतीमध्ये आपण थोडेसे सावध राहिलेलेच ह्या महिन्यामध्ये बरे पडणार आहे। एकंदरीतच पाहता हा महिना सर्वार्थाने भरभरून सुखी, समृद्धी आणि नवीन दिशा दाखवणारा असा जाणार आहे। तरी प्रत्येकाने येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।